नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमएच गव्हर्नमेंट जॉबमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. बरेच दिवस झाले आपल्या चॅनलवर आपण व्हिडिओ टाकलेला नाहीत कारण नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमएच गव्हर्नमेंट जॉबमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. बरेच दिवस झाले आपल्या चॅनलवर आपण व्हिडिओ टाकलेला नाहीत कारण बिजी शेड्यूल होतं माझं, त्याच्यामुळे मला व्हिडिओ टाकता आलेले नाहीत. कारण स्कूल पण असते, त्याच्यामुळे मला टाईम मॅनेजमेंट करायला थोडं अवघड जात होते. तरी बघूया आपण अधूनमधून तुम्हाला जेवढी मदत करता येईल तेवढी मी करण्याचा प्रयत्न करेल. आता 2024 या नवीन वर्षामध्ये काही पेपर येतील, परीक्षा असतील, स्पर्धा परीक्षा, त्यासाठी अंगणवाडी सुपरवायझर या पदाचा आपण करत आहोत. त्यानुसार आपण जे जनरल नॉलेजचे प्रश्न असतात फार डीपली असतात मित्रांनो. तुम्ही जर आतापासूनच ते व्हिडिओ कव्हर करत गेले जीकेचे प्रश्न, कारण स्कोरिंग विषय असतो फक्त बुद्धिमत्ता चाचणी आणि जनरल नॉलेज, त्यामुळे मी तुम्हाला प्रश्न शॉर्ट करून देत जाईल. ते तुम्ही व्हिडिओ थ्रू त्याचा तुम्ही अभ्यास करून घ्या किंवा ते नोट्स वगैरे काढत राहा. बघा 2024 मध्ये आपण प्रश्न काढलेले आहेत जनरल नॉलेजचे, ते बघूया. पहिला प्रश्न आहे, लेफ्टनंट जनरल वॉकर उल जमान यांची कोणत्या देशाच्या लष्कर प्रमुखपदी निवड झालेली आहे? तर त्याचं उत्तर आहे बांगलादेश. त्यानंतर आहे, जागतिक बालमजुरी विरुद्ध दिन कधी साजरा करण्यात येतो? हा प्रश्न आहे आणि याचं उत्तर आहे 12 जून. बघा हे जे प्रश्न आलेले आहेत यांचा काहीतरी उद्देश असेल, त्यामुळे आपण हे प्रश्न सॉर्ट केलेले आहेत. आता बघा 2024, 23-24 पाहता आपण सर्वांना माहिती आहे बालमजुरी, बेरोजगार हे मुद्दे खूप चर्चेत आलेले आहेत. त्याच्या अनुसार आपण हे प्रश्न घेतलेले आहेत. आणि इथं आता नव्यानेच हे दिन आपण साजरा करण्यासाठी दिलेल्या तारखा आहेत, त्याच्यामुळे आपण हे लक्षात घेतलं पाहिजे. पुढचा प्रश्न बघा, महाराणा प्रताप टुरिस्ट सर्किट कोणत्या राज्यात विकसित करण्यात येणार आहे? हा पण करंटचा प्रश्न आहे, चांगला प्रश्न आहे. तर याचं उत्तर आहे राजस्थानमध्ये महाराणा प्रताप टुरिस्ट सर्किट हे विकसित करण्यात येणार आहे. पुढचा बघा, ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स 2024 यादीमध्ये भारत देश कितव्या स्थानावर आहे? कितव्या स्थानावर आहे? 129. देश म्हणजे एक नंबरला आता कितव्या स्थानावर भारत देश आहे? 129. तर याच आणि इंडेक्समध्ये 2024च्या इंडेक्समध्ये देश प्रथम क्रमांकावर कोणता देश आहे? तर तो आहे आईसलँड. यालाच अनुसरून 2023चा पण विचारू शकतात, त्याच्यामुळे तुम्ही हे दोन प्रश्न कव्हर केले की 2023चं पण तुम्ही एकदा मागे वळून बघून घ्या. त्याच्यानंतर बघा तिसरा प्रश्न पण त्याच्यावर आहे. बघा हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे. ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स जो आहे 2024, तो तुम्ही एक स्पेशल मुद्दा तुम्ही कव्हर करू शकतात किंवा त्यासाठी मी एक स्पेशल व्हिडिओ सुद्धा बनवून देत जाईल. बघा याच्यामध्ये काय म्हटलंय त्यांनी, ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स 2024 अहवाल कोणत्या संस्थेने जाहीर केला आहे, असा आहे तो प्रश्न. तर याचं उत्तर आहे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम. बरोबर, याच्यावर आपण एक टॉपिक घेऊया. त्यानंतर आंध्र प्रदेश राज्याच्या मुख्यमंत्री पदाची कोणी शपथ घेतली आहे? चंद्रबाबू नायडू. हे राजकीय प्रश्न आहेत, राजकीय घडामोडीवर आधारित प्रश्न आहे हा. जर तुम्हाला चांगल्या परीक्षेसाठी माहिती हवी असेल, तुम्हाला युजफुल व्हिडिओ वाटत असतील, तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलचं आणि घंटीचं बटन सुद्धा बेल आयकॉन ऑन करून घ्या, त्याच्याने तुम्हाला नोटिफिकेशन व्हिडिओ टाकला की लगेच मिळत जाईल. आणि अजून गरजू मित्रांना, तुमच्या गरजू मित्र असतील त्यांना देखील तुम्ही शेअर करू शकतात. पुढचा प्रश्न घेऊया, आंध्र प्रदेश राज्याच्या उपमुख्यमंत्री पदी कोणाची निवड झाली आहे? उत्तर आहे पवन कल्याण यांची निवड झालेली आहे. आता कोणत्याही परीक्षेत म्हटलं तर निर्देशांक हा विचारलाच जातो, त्याच्यामध्ये आपल्या बाटाचा कितवा क्रमांक येतो याच्यावर खूप प्रश्न असतात. बघा हा आता 4 प्रश्न आपण वरतीच पाहिलेत. आता हा तोच प्रश्न आहे गॅप इंडेक्सचा. पुढचा घेऊया, जागतिक सायबर क्राईम इंडेक्स. हा पण खूप महत्त्वाचा आहे. याच्यामध्ये भारताचा क्रमांक 10वा आहे आणि प्रथम क्रमांकावर आहे रशिया. वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स 2024 मध्ये प्रथम क्रमांकावर आहे नॉर्वे आणि भारताचा आहे 159वा क्रमांक आहे. पुढचा बघा इंडेक्स कोणता आहे, जागतिक फिफा क्रमवारी. फिफा क्रमवारीत आपण पाहतो आता फिफा वर्ल्ड कप आहे, त्याच्यामध्ये अर्जेंटिना हे नेहमीच चर्चेत असतं. आणि आता कमेंट्स करून मला तुम्ही सांगू शकता, जर तुम्ही फुटबॉल
प्रेमी असाल, फुटबॉलवर एकतरी प्रश्न असतो, क्रिकेटवर एक प्रश्न असतो, त्यानुसार आपण फिफा हा जगातील सर्वात प्रिय असा आणि वर्ल्ड कप आणि फुटबॉल हा खेळ आहे, त्याच्यामुळे आपण हा प्रश्न घेतलेला आहे. आणि आता प्रथम देश कोणता आहे तो आहे अर्जेंटिना. तर अर्जेंटिनाचा फेमस खेळाडूचं नाव तुम्ही मला कमेंट्स करून सांगा. याच्यामध्ये भारताचा 99वा नंबर लागतो. जागतिक आनंद निर्देशांक याच्यामध्ये भारताचा कितवा क्रमांक लागतो? दरवर्षी हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे. ऑनलाईन पेपर असतात, त्याच्यामुळे हे प्रश्न फार महत्त्वाचे आहे. फिनलँड आहे याच्यामध्ये जागतिक आनंद निर्देशांक फिनलँड या देशाचा नंबर हा आहे. त्याच्यानंतर भारत याच्यामध्ये कितवा आहे तर तो आहे 126वा क्रमांक आहे. जागतिक स्पर्धात्मकता निर्देशांक याच्यामध्ये प्रथम क्रमांकावर आहे डेन्मार्क आणि भारत हा 40वा क्रमांक आहे, म्हणजे या ठिकाणी थोडंसं ठीक आहे. जागतिक ऊर्जा प्रसारण निर्देशांक याच्यामध्ये प्रथम देश आहे स्वीडन, भारताचा नंबर आहे 67वा. जगातील पत्रकारिता स्वतंत्रता निर्देशांक याच्यामध्ये प्रथम क्रमांकावर कोणता देश आहे तर तो आहे नॉर्वे आणि भारत हा 161वा क्रमांक लागतो. वैश्विक लैंगिक अंतर निर्देशांक प्रथम क्रमांक आहे आईसलँड, तर भारताचा 127वा नंबर लागतो. जागतिक दहशतवाद निर्देशांकामध्ये प्रथम क्रमांकावर आहे अफगाणिस्तान. नेहमीच अफगाणिस्तानचा नंबर असतो आणि त्याच्यामध्ये बघा भारताचा सुद्धा 13वा नंबर आहे. शाश्वत विकास अहवाल 2023 प्रथम देश आहे फिनलँड आणि भारत आहे 112वा. 2023चा आहे, लक्षात घ्या. जरी विचारलं तुम्हाला निर्देशांक इंडेक्स कोणतेही विचारले तर ते 2023 असेल किंवा मग 2024, त्याच्यामुळे तुम्ही हे 23-24 हे करंट अफेअर करून ठेवले पाहिजेत. ग्लोबल हंगर इंडेक्स 2023 प्रथम देश बेलारूस हा आहे आणि भारताचा 111वा नंबर लागतो. निवडणूक लोकशाही निर्देशांक प्रथम देश आहे डेन्मार्क आणि भारत आहे 108वा. हेनली पासपोर्ट इंडेक्स 2023 प्रथम देश आहे जपान आणि भारत देशाचा 85वा नंबर लागतो. अशा प्रकारे आपण हे निर्देशांक पाहिलेत. व्हिडिओ हे करंट अफेअरसाठी महत्त्वाचे प्रश्न आहेत. अजून मला वाटले तर मी तुम्हाला सॉर्ट करून प्रश्न चॅनलवर टाकत जाईल. तुम्हाला कोणते व्हिडिओ हवे असतील तर तुम्ही कमेंट्समध्ये सांगा.